माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून माझी ओळख सांगतो आपणाला. मी भास्कर पेरे माझं नाव आहे. 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडं काही नापास करीत नाही म्हणून 7वी ढकल पास करते कसं तरी. औरंगाबाद जवळ पाठवता माझं गाव आहे, 10 किलोमीटर औरंगाबादपासून. 25 वर्ष झाले माझी ग्रामपंचायत स्थापन होऊन, तेव्हापासून मी तिथे काम करतो. कधी सदस्य, सरपंच, उपसरपंच, आता सरपंच. माझी ग्रामपंचायतच 95ला स्थापन झाली. आधी नव्हती आम्हाला ग्रामपंचायत. सुरुवातीपासून काम करतोय आतापर्यंत. 3350 माझी लोकसंख्या आहे जनगणनेनुसार. त्यामध्ये 1654 पुरुष आहे, 1696 महिला आहे माझ्या गावामध्ये. 1654 पुरुष, 1600 म्हणजे आमच्या 50 पोरी अशाच राहीन, त्यांना नवरे नाही भेटायचे का? कळलं की नाही कळलं? दर गावात काय परिस्थिती आहे? हां, पोरीच नाही आहे पोराला, है ना? 3500 गावची, 3200 एकरच्या आसपास गावची जमीन आहे, जी 100% कोरडं होती 25 वर्षापूर्वी. आज 100% बागायत आहे. 32 एकर ऊस आहे. सगळ्या शेताला रोड केलेले आहे. 24 तास लाईट आहेत. गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. एकदा अब्दुल कलाम साहेबांच्या असते, एकदा प्रतिभाताईच्या असते. 28,000 ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रात. 28,000 ग्रामपंचायती आहे महाराष्ट्रात. संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं 6 वर्षापूर्वी. मला नगदी जवळजवळ आत्तापर्यंत 2.5 कोटीच्या पुढे पुरस्कार मिळालेले आहे. 2.5 कोटी रुपयाच्या पुढे पुरस्कार मिळालेले आहे. त्याच्यातून मी गावाच्या विकासाला हातभार झालेला आहे. रोज लोक 100, 200, 300 लोक गावात येतात, गाव पाहतात, अभ्यास करतात, मलाही बोलवतात. मी आत्तापर्यंत 5000 गावामध्ये गेलो असं जवळजवळ. अब्दुल कलाम साहेबांनी आम्हाला शपथ दिली होती, तुमचं चांगलं झालं, तुम्ही इतर गावात जा, लोकांच्या पाय पडा, लोकाला विनंती करा, त्यांचे गावं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. त्यातला एक आजचा भाग. रोज कुठेतरी जायचं, लोकाला विनंती करायची. लोक आपलं ऐकते की नाही याच्यासाठी आम्ही जात नाही. आम्ही राष्ट्रपती साहेबापुढे शपथ घेतली, त्याचं पालन करतो. मला लई लोक विचारते, तुम्ही एवढ्या गावात गेले तर किती गावं चांगले झाले? ते किती चांगले झाले नाही झाले तर माझा काय संबंध आहे? त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी जाणार, विनंती करणार, तुम्हालाही विनंती करणार, तुमच्या पाय पडणार, आमच्या गावाला निघून जाणार, पुन्हा आयुष्यात आपली भेट नाही होणार. संपलं. तेवढंच काम करतोय आम्ही, तेवढंच काम करतोय. काय केलं आम्ही आमच्या इथं असं? एवढे लोक काय येते, आम्हाला का बोलवते, काय केलं आम्ही गावात? काय नाही. आमच्या गावात फक्त आम्ही एकच काम केलं, आमच्या गावापुरतं आम्ही सुखानं गोडीनं जगतो, आमचं करून खातो, याच्यापेक्षा काहीच नाही दुसरं. तिथे काही ताजमहल बांधला नाही, तिथे काही रायगड किल्ला बांधला नाही आम्ही, काही नाही. तिथे साधं सोपं आहे आणि तुम्हाला पण तेच करायचं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही 5 कामावर आपापल्या गावात जोर द्या. त्यातले त्यात विद्यार्थी, खूप मला लय आनंद आहे आज. पुराव माझी विनंती आहे तुम्हाला, 5 कामावर आपल्याला जोर द्यायचा आहे. कोणते 5 कामं? तसे 6-7 कामं आहे, पण सोपे 5 कामं सांगतो मी तुम्हाला. पहिलं काम आहे स्वच्छ पाणी प्यायचं. काय? दुसरं काम आहे वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं, किंवा पुनर्वापर करायचा. तिसरं काम आहे फळाचे झाडं लावायचे. कळतं ना? चौथं काम आहे गावात साफसफाई, स्वच्छता ठेवायची. आणि 5वं काम आहे मुलांनी चांगलं शिक्षण करायचं. संपलं. एवढेच कामं करायचे. याच्यात काय खूप अवघड आहे का? नाही. पण झाले का? काय झालं? म्हणून माझी इथं जमलेल्या सर्व नागरिकाला विनंती आहे, एवढ्या 5 कामावर जरी तुम्ही जोर दिला तर गावाचं खूप चांगलं होऊ शकतं. आणि याची गरज आहे, प्राथमिक गरज आहे, बेसमेंट आहे. अजून 1-2 कामं आहे, पण ते अवघड आहे. पुढच्या वेळेस आल्यावर सांगान मी. काय अवघड आहे ना? तुम्ही करतान का नाही करतान मला माहीत नाही. 6वं काम करतान? तुम्ही करतान का? हे मंडळी करतान का? अरे आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं नाही, मग काय मजा आहे? करतान का?
6वं काम असं आहे, बाकीचे कामं कमी झाले तरी चालन, पण घरात नवरा बायकोनं गोडीनं राहायचं. काय आता तुम्ही हाव म्हणलं बरं का, हां पक्का ध्यानात ठेवायचा. हो काय गंमत झाली, एकदा मी एका गावात गेलो, खेडेगावात असे संध्याकाळी ग्रामसभा होती मीटिंग, आणि मी बोलायच्या नादात ते 6वं काम सांगून टाकलं. ते म्हणे सांगा सांगा आम्ही करू. मी दिलं सांगून भोळ्या भावात. एक काका उठले, ते म्हणे यार हे काम लय सोपं आहे म्हणे, आम्ही करू म्हणे दादा, पण याला काही सबसिडी आहे का म्हणे. मी तोंड जोडून घेतलं. मी म्हणलं नसतं सांगितलं तर बरं झालं असतं बाबा. म्हणजे समाज असा झाला की त्याला सबसिडी शिवाय काही सुचत नाही. माझे हात जोडून विनंती आहे, दिली कोणा सबसिडी तर घ्या, माझं काही म्हणणं नाही, पण सबसिडीच्या भरोश्यावर जगायचं नाही. माझ्या खेड्यातल्या भाषेत सांगू का, सासऱ्याच्या भरोश्यावर बायको करायची नाही. अशा पद्धतीचं माझं गाव आहे. मी सांगितलं 7वी माझं शिक्षण आहे. देवाचे उपकार आहे माझ्यावर. मला काही बकरी नाही, गाय नाही, शेती नाही, दुकान नाही, धंदा नाही, ट्रॅक्टर नाही. मी उपकार आहे म्हणतो, देवाने मला हे दिलं नाही, चांगलं झालं, काय गरज नाही मला त्याची. देवाचे आणखीन एक उपकार आहेत, मला मुलगा नाही. देवाचे उपकार आहे म्हणतो मी, त्याने मला नाही दिलं. ज्याला दिलं त्यानं त्याच्या छातीवर हात ठेवून पहा काय झालं. देवाचा एक आणखीन उपकार आहे, मला 5 मुली आहेत. मला 5 मुली आहे म्हणलं ना, तर मुलीच टाळ्या वाजायला लागल्या का, मुलं काही टाळ्या वाजत नाही. आत्ता वाजला हा ना, मुलींना टाळ्या वाजवल्या. मुलं नाराज झाले का काय त्यांचं माहीत नाही, पण त्यांनी काही वाजवलं नाही. पण मला असं वाटतं एरोंडोलचे मुलं चाभरे, त्यांनी का टाळ्या वाजवल्या नाही माहित आहे. त्यांना माहित आहे माझ्या 5ही मुलीचे लग्न झाले, टाळ्या कशाला वाजायच्या. पटकन आटपायचं ना, एवढं वेळ हसत राहिल्यावर पुढचं बोलायचं कधी, मग टाइम जाईल ना. 5ही मुलीचे लग्न झाले, ज्याच्या त्याच्या घरी आहे, सगळ्या सुखी आहे, घरात दोघंच आहे. उपचात वारकरी आहे 3 पिढ्याचं, आजोबा पंजोबा वाडी सगळे वारकरी असल्यामुळं आम्हालाही फुकटचं धन मिळालं. खाऊन पिऊन सुखी आहे. सरने सांगितलं तसं वय 64 चालू आहे. बोनस आहे सध्या, जेवढं चालन तेवढं चालवायचं. उर्वरित आयुष्यात जेवढं होईल, जेवढं जाता येईल, लोकांना विनंती करता येईल तेवढं करायचं. शेवटची एकच इच्छा उरली आता. आमचे अब्दुल कलाम साहेब असेच कुठेतरी एका शाळेत पोरायशी बोलता बोलता गेले. असंच आपण एखाद्या गावात एखाद्या शाळेत मुलाशी बोलता बोलता जाओ, हीच आपली शेवटची इच्छा आहे. याच्यापेक्षा काही लागत नाही, आता काही लागत नाही. खूप दिलं देवाने, लायकी नसताना दिलं मला. काय माझं शिक्षण नाही, मला राजकीय वारसा नाही, मी काही पैशावाला नाही, मी कोणी पक्षाचा कार्यकर्ता नाही. काय द्यायला पाहिजे हो देवानं, काय दिलं काय त्याचा काय अंदाज नाही. मी म्हणलं ना, मी भारत देशात 3 राऊंड झाले माझे, सगळ्या राजधान्या फिरून फिरून सगळ्या राज्यात जातोय, ट्रेनिंग देतोय. महाराष्ट्रातल्या 28,000 सरपंच ग्रामसेवकाला ट्रेनिंग देतोय, BDOला देतो, शिवोला ट्रेनिंग देतो, जिल्हा परिषद सदस्याला देतो, पंचायत समिती सदस्याला देतो. BDO, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, कलेक्टर यांचे ट्रेनिंग घेतोय हैदराबाद दिल्लीला. मी 7वी शिकलेला माणूस आहे. काय द्यायला पाहिजे देवाने. एक दिवस घरी नाही, रोज जांबून खीर शिरा खायला, हा ना. ते बी पाय पडून घालते लोक. काय पाहिजे. मी आत्तापर्यंत 25 देशात गेलो, 25 देशात. मला काय म्हणायचं लक्षात आलं का, काय द्यायला पाहिजे देवाने आणखीन. मी काल एक व्हॉट्सअपला एक वाचलं होतं, तर मी वाचलं की नाही माहीत नाही, मला आलं होतं ते व्हॉट्सअप बिल चाबर आहे, भारी 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 काहीतरी लिखतं. त्याच्यात काय आलं होतं माहिती आहे का, एक माणूस देवळात जायचा, देवाला नमस्कार करायचा आणि देवा आज खूप थंडी आहे असं सांगायचं. कधी गेला तर म्हणायचं आज लय कडक ऊन आहे, कधी गेलं का म्हणायचं आज लय पाऊस आहे, कधी गेला म्हणायचं आज लय घरी किरकिर झाली, कधी म्हणायचं माझी बायको लय त्रास देते, कधी म्हणायचं पगार होत नाही, कधी काहीतरी सांगायचं, कधी काहीतरी रोज किरकिर किरकिर करायचं देवापाशी जाऊन. मग देव एक दिवस बोललेच,
देवाला रावणाच आपला भक्त रोज किरकिर करतो म्हणे. मग देव त्याला म्हणे बाबा एवढा तुला त्रास आहे खाली तर मग वर ये ना म्हणे. पुन्हा देवळातच गेलं नाही ते. त्याच्यामुळं देवाला घराने सांगायचे नाही. देवाने आपल्याला हा जन्म दिला हेच आपलं भाग्य आहे. काय हेच आपलं भाग्य. किती श्रीमंत आहे आपण सर. देवाने काही लोकांना फक्त जन्म दिला, अशा बाकी काही दिलं नाही अशा लोकांनाही तुम्ही श्रीमंत करता. आम्ही तर मुळात श्रीमंत आहे. मग काय पाहिजे देवाने आणखीन आम्हाला काय द्यायला पाहिजे? बुद्धी आहे, डोळे आहे, हात आहे, कान आहे, पाय आहे, सगळं आहे ना. ज्याला काही नाही फक्त जीव दिला त्यांच्यातही तुम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतात. आंधळ्या मुलाला शिकवतात, पांगळ्या मुलाला शिकवतात सर. त्यांना व्हिडिओ करतात, त्यांना शिव करतात, त्यांना कलेक्टर करतात. मी मनापासून दंडवत देतो सर तुम्हाला, मनापासून दंडवत देतो. पण मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे सर. मला एक काही गोष्ट लक्षात आली का मला दुसऱ्या 10 गोष्टी दिसत्या. मग एवढे आंधळे पांगळे मतिमंद पोराला तुम्ही इथपर्यंत नेऊ शकता, मग आमचे काय झोपले का? माझा वेगळाच प्रश्न आहे मला पडतो. हे का करत नाही बाबा? यांना काय प्रॉब्लेम आहे? याचा अर्थ असा होतो की त्यांचा गुरुजी बरोबर आहे, यांचा गुरुजी नीट नाही. आणि तुमचाच म्हणून नाही, तसाही मला गुरुजी आणि डॉक्टरचा लय राग आहे. डॉक्टरचा तर मी आधी सांगितलं आहे का डॉक्टर साहेबाला. राग म्हणजे कसा? प्रेमाचा राग आहे तो डॉक्टरच्या बाबतीत. माझ्या इथे 95ला 2 डॉक्टर होते खाजगी. तुम्ही कधी आले ते विचारून बघा. 95ला 25 वर्षापूर्वी 2 दवाखाने होते खाजगी. दोघं पळून गेले. 10 रुपये धंदा होत नाही. काय बसतील तिथं? का होत नाही? काही कारणच नाही ना आजारी पडायचं. या चालू वर्षात माझ्या इथे एका माणसाला डेंग्यूची लागण झाली होती. आम्ही 8 दिवस परेशान. मी होतो कोल्हापूरला. आधी सगळं केलं होतं पण तरी ते एक जणाला झालं. आल्यावर पुन्हा मी ते टीम आणलं, घर चेक केलं आणि त्या माणसाला असे का झालं बा, आम्ही त्याचा तपास केला. मग आम्हाला माहीत, त्या बाईला मग आम्हाला माहीत झालं की ती 8 दिवस गावाला जायला होती, कालच आली गावात. इतकी गॅरंटी आम्हाला, नाही तर होऊच शकत नाही. सर्दी सुद्धा होत नाही. एखाद्या बाईनं जर नाक फुरफुर केलं तर मी तिला पहिले विचारतो कोण्या गावाला गेली होती. एवढी गॅरंटी आहे मला. चिल्लर आजार येऊच शकत नाही. गुरुजीचा राग काय आहे? मला असं ठाम मत आहे की समाज काही बी ऐकतो. गुरुजींनी त्या पद्धतीने जर शिकवलं तर समाज ऐकतो. समाजानं ऐकलं म्हणजे आपलं चांगलं होऊ शकतं. काय अडचण आहे त्याच्यात? म्हणून गुरुजींनी शिकायला पाहिजे. गुरुजी म्हणजे कोण? शाळातलेच गुरुजी नाही, सरपंच पण गुरुजीच आहे, आमदार पण गुरुजीच आहे, खासदार पण गुरुजीच आहे, कीर्तनकार पण गुरुजीच आहे. जे जे समाजाला ज्ञान देतात ते सगळे गुरुजी. लोकांना भोळे बघा तुम्ही, काही ऐकते लोक गुरुजींनी सांगितल्यावर. लावा डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला पाणी. म्हणा मम, म्हणला मम. कोणालाच माहीत नाही मम काऊन म्हणायचं, डोळ्याला पाणी काऊन लावायचं, एकाला नाही. गुरुजी सांगतो म्हणून लोक ऐकते. आपला मुद्दा काय लक्षात आला? समाज ऐकतो. आपला मुद्दा नीट लक्षात घ्या. समाज ऐकतो. आता एवढं महिला मंडळ बसल्या बघा. मला पोरीपैकी जर उत्तर दिलं तर बरं होईल. ते लग्नाच्या दिवशी लग्न झाल्यावर नवरदेव नवरी येते. तुम्ही नाही बोला जिल्ह्यापैकी. नवरदेव नवरी घरी येते आहे का नाही? आणि सुरुवातीला काय करते ते? गृहप्रवेश करताना काय करते? बरोबर. उभं रे. कितवीला आहे तू? काय नाव तुझं? लात मारते तांब्याला जाते आहे ना पैसे. कसं व्हावं आपल्या देशाचं? 6वीच्या पोरीला हे माहिती आहे. अजून तिचं वय काय, पण तिच्या डोक्यात फिट बसलं का ठोकरल्याशी घरात जाता येत नाही. अगं बाई, एवढ्या जणी ठोकरून आल्या तर एकीला माहीत नाही काऊन ठोकरलं. याने सांगावं इथं येऊन काऊन ठोकरलं. मागची ना ठोकरलं म्हणून पुढची ना ठोकरलं. काही त्या ठोकरल्याला अर्थ नाही, पण हिच्या डोक्यात फिट बसलं ना. आपल्याला फक्त काय निष्कर्ष काढायचं लक्षात आलं का? गुरुजीने सांगितलं तर लोक ऐकते. मग आमच्या गुरुजीने का नाही सांगितलं चांगलं पाणी प्यायचं? आमच्या गुरुजीने का नाही सांगितलं स्वच्छता करायची? आमच्या गुरुजीने का नाही सांगितलं फळं झाडं लावायचे? मी रोज सांगतो लोकाला, सरपंचाला, गावोगाव लोकाला, झाडं लावा, ते बी फळाचे लावा. कशाचे?
तर ते म्हणते दादा आम्ही फळाचे झाडं लावले असते पण आमच्या गावची पोरं ठेवायचीच नाही. मग इतका जर पोराचा राग आहे तर हे कुटाणाच कशाला केला? काही गरज पडली होती का त्याच्या वाचून? अहो लेकरं फळं खाते हे बी सहन होत नाही आम्हाला हराम खोराला म्हणल्यावर काय माणसं म्हणा का आम्ही झाले? फार वाईट आहे, फारच वाईट आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्हाला 5 कामं सांगितले मी, त्याच्यात पुन्हा आठवण करतो. प्यायचे पाणी स्वच्छ पाहिजे, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे, फळझाडं लावले पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे आणि मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. का करायचे हे कामं? याची काय गरज आहे? याचं कारण असं आहे, आमचं आरोग्य चांगलं राहिलं नाही, आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं. पहिले लोक किती वर्ष जगत होते? 100. बरोबर. आता किती वर्ष जगते? 60. म्हणजे किती वर्ष कमी झालं आमचं आयुष्य? आणि खुशीनं सांगतो आम्ही, एखाद्या बाईला जर म्हणलं तो पोरग 1 वर्ष लवकर मरण, किती राग येईन की नाही? आणि आता आम्ही खुशीनं सांगतो का आम्ही 40 वर्ष लवकर मरू, काय वाटत नाही आम्हाला त्याचं. कशाने झालं हे? काय कारण आहे याचं? याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? मग कशाने झालं? कोण केलं हे? कोण चुक? याला जिम्मेदार कोण आहे? म्हणूनच आपला विषय, आपला विकास, आपली जबाबदारी. आपण आपली जबाबदारी घेतली नाही तर लवकर मरा. आता 100तून किती कमी झाले आमचे? बरोबर. पोरं लय हुशार आहे, खाली उरले 60 आहे ना. आता 60तून जर काही दिवसांना 40 कमी झाले, खाली किती राहील? आणि पोराचं लग्न कितव्या वर्षी होतं? 21. किती? म्हणजे तुम्ही बिगर लग्नाचेच जाणार. जर आपली आपण जबाबदारी घेतली नाही तर बगर लग्नाचेच जाणार. हे मी नाही सांगू राहिलो, हे तुम्ही तुमच्याकडे नाही सांगू राहिले. म्हणून आम्हाला आमची काळजी घ्यायची, आम्हाला आमची जबाबदारी घ्यायची, आणि खूप मोठी नाही, खूप विशेष काम करायचं नाही आम्हाला. किती सोपं सोपं काम करायचं पहा. आता बघा, आम्ही आमच्या वाढदिवसाला काय करतो? आता सध्या काय प्रथा असते? केक कापतो. केक केवढं येतो? 200. आणि झाडाचं रोप केवढं येतं? 50. मग आमच्या वाढदिवसाला जर आम्ही 1 रोप लावलं तर आम्ही आयुष्यात किती झाडं लावू शकतो? 100. कारण आम्ही 100 वर्ष जगू ना मग. आणि 1 माणसानं जर 100 झाडं लावले तर देश कसा होईल? आणि मला सांगा, तुम्ही लावलेलं तुमचे 100 झाडं, हिचे 100 हिला, हिचे 100 हिला, तिचे तिला 100, किती फळं होईल माहिती आहे? पेरू किती होईल, सीताफळ किती होईल, जांभळं किती होईल. आम्हाला जमीन पेरावं पण लागायची नाही. 100 झाडाचे हे फळच आम्हाला आयुष्यभर खायला पिरणार आहे का नाही? मग थोडं केक कमी करा ना, 200 जाते. बरं त्यातल्या त्यात मी पाहिलं सर, पहिले तरी केक खायचे. मग मला सांगा, इथे बसलेल्या लोकांना अक्कल आहे की नाही? काय गंमत होऊ राहिली मला काय समजा ना. मला मग तुमच्यासारखाच झालो आज. माझा मूळ विषयच बाजूला राहिला, तुम्ही पोरातच गुंतलो आता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, का लावायचं? ह्या 5 गोष्टी का करायच्या? 5 लिटर पाणी जातं आपल्या पोटात. पोराव शांत राहा. आता आपल्या पोटात रोज किती पाणी जातं? 4 ते 5 लिटर. मग जर ती घाण गेली, हे आम्ही यायचं तर बाटली कोणती आणली? 10 रुपयाची आहे का नाही? मग इथं पाणी नव्हतं का? मग ही कोण आणली? अरे बाबा, इथं पाणी होतं का नाही? मग ही बाटली का आणली 10 रुपयाची आमच्यासाठी? ही शुद्ध आहे ना. तेच म्हणतो, मग शुद्ध पिऊन मी एकटाच जगून बाकीचे काय मरू का, असं म्हणतो मी. तुम्हाला बी हे पाणी पाहिजे की नाही? मग तेच म्हणतो ना मी. पैसे नाही ना. ती म्हणते पैसे नाही. हे बघा, विनोदातून आलेला पण तिचा अर्थ आवाज आहे. तिचं म्हणणं पैसे. बेटा, हे बाटलीची खरी किंमत किती आहे माहिती आहे तुम्हाला? या, मी माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो, हिची किंमत फक्त 10 पैसे. किती? मग तुम्ही पेन की नाही? कोण पेणार नाही? ही बाटली अर्धा लिटरची जर 10 पैशाला मिळाली तर कोण तुमच्यापैकी पेणार नाही?
पण द्यायची कशी आम्हाला अक्कल नाही ना. आमचा स्वार्थ भरला ना त्याच्यात. मी माझ्या गावाला फुकट 20 लिटर पाणी देतो रोज एका घराला, हे मोफत. असं घटना 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे. साधं पाणी वेगळं धुण्या भांड्याचं, जायकवाडीहून आणलेलं मध्यम पाणी वेगळं. 20 लिटर पाणी एका घराला देतो हे रोज. आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे, अजून भारतात चालू नाही झालं. सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावच्या नळाला गरम पाणी येतं. यांगोळीला बाईला चुलीला तापायची गरज नाही. आमच्याकडे आहे ना, लाकडं तोडू नका, लाकडं तोडू नका सांगणारे गुरुजी रायचंद गल्लोगल्लीत आहे. लाकडं तोडू नका सांगणारे, आकडे टाकू नका सांगणारे गल्लोगल्लीत आहे. पण चुलीत काय घाला अजून एकाही गुरुजीने सांगितलं नाही. म्हणून मला गुरुजीचा राग आहे. लाकडं तोडू नका ही अक्कल तर कोणाला आहे, पण चुलीत काय घालायचं, पाणी कशावर तापायचं ते सांग ना. म्हणून माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. मी लोकांना कमी सांगतो, पर्याय देतो जास्त. मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका. मी पाहिलं इथं बोर्ड आहे बाबा, इथं थुकू नका. मग थुकायचं कुठं? इकडं पाहिलं, थुकायची काही व्यवस्थाच नव्हती. सरपंच आलेले माझ्या गावाला. मी घरी गेलो, ग्रामसेवकाला म्हणलं, तुमच्या इथला ग्रामसेवक आहे, मला एरंडोलचा ग्रामसेवक माझ्याला सध्या. मग त्याला म्हणलं, भाऊ आपल्या गावात काय असं लिहायचं नाही वाईट वाटतं, इथं थुकू नका हे असं लिहायचं नाही म्हणलं. मग म्हणे काय करा, तसंच लिहायला लागतं. म्हणलं नाही, आपल्या इथं नाही लिहायचं. म्हणे मग म्हणलं गावात बेसिन बसव. 30 ठिकाणी बेसिन बसवले रस्त्याला आम्ही, 30 ठिकाणी अलग अलग. 24 तास पाणी आहे त्याला, त्या बेसिनला 24 तास पाणी आहे. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं माहिती आहे, इथं थुका. इथे थुकू नका नाही, हा शहाणपणा शिकू नका लोकाला. कुठे थुकायचं ते सांगा. म्हणजे मूर्खपणा आम्ही करतो, चुका आमच्या होत्या आणि समाजाला नाव ठेवतो आम्ही. तुमच्या शाळेचं मला माहीत नाही, पण तुम्हाला गणित सांगतो सर. साधारण एका गावच्या 2-3 हजार लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदच्या 8वी पर्यंतच्या शाळेत किती विद्यार्थी राहते? कोण सांगा गुरुजीपैकी मला? हां, 8वी पर्यंतच्या जिल्हा परिषदच्या शाळेत साधारण एका गावात किती पोरं राहू शकते? 200 जास्त, पण 200 तर नक्कीच. बघा 200 पेक्षा जास्त म्हणले. 200, माझ्या इथे 300 8वी पर्यंत, 350, 200-250 मुलं राहते. एक आपलं गणित आहे बरं का, साधं साधं. बघा 250 मुलं साधारण त्या जिल्हा परिषदच्या शाळेत मुतारे किती राहत्या? 2. हवा ऐका, नीट डोकं ठेवून ऐका. 200च मुलं धरले आणि 2 मुताऱ्या. आणि लघवीची घंटी किती वेळाची राहती? 10 मिनिटाची म्हणते. महाजन सर हा हिशोब मला वाटतं कोणाच केला नसेल हा. आता एका पोराला त्या मुतारीत लघवी करायला किती मिनिटं लागेल एकाला? 1 मिनिट लाग धरतं का नाही? एका पोराला 1 मिनिटात 2 मुतारे आहे, म्हणजे एका मिनिटात 2 पोरं, 10 मिनिटात 20 पोरं. मग 180 जाते कुठं? गुरुजी तर घंटी वाजून मोकळा झाला 10व्या मिनिटाला. मग हे काय करीन? घंटी वाजल्यावर हे काय निर्णय घेईन पोरगा? घंटी वाजल्यावर काय करीन हे पोरगा? मग हाही त्या कंडिशन मध्ये अलर्ट होऊन जाईल. भीतीवर तर भीतीवर, पायावर तर पायावर, बाहेर तर बाहेर. हो. आणि मग मोठं झाल्यावर तुम्ही त्याला वळण लावायला गेल्यावर ते कसं लागल? मग चूक कोणाची झाली? गुरुजीची. आता गुरुजी म्हणून वरचे लोक आमचं ऐकत नाही असं नाही, तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्या. ऐकते ना, ऐकायचे कसे नाही? अहो सत्य आहे सर, हेच चुकलं आमचं. आम्ही वेळेवर लोकांना वळण लावलं नाही, म्हणून आत्ता प्रॉब्लेम झाले. तुम्हाला शेतीचा काही अनुभव आहे का तुमच्यापैकी कोणाला? आपण त्या गाईचं वासरू असतं ना, बैल, कितव्या वर्षी शेतीला धरतो? 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षी त्या गाईच्या गोऱ्याला शेतीला धरतात, तांग्याला शेतीला. काका समजा त्याला 8 वर्ष नाही धरलं तर काय होईल? समजा त्याला 8 वर्ष धरलं नाही तर काय होईल? सांड होईल, सांड. ते चालायचंच नाही. हे तसे झाले लोक. आता यांना वेळेवर धरलं नाही ना, हे चालतच नाही. चालत तर नाहीच नाही, चालणारा ढुसणे अंधे आता, कळलं? म्हणून वेळेवर शिकवायचं. म्हणून त्या 5 गोष्टीवर आपण आता लवकर काम करायचं. 5 गोष्टी तुमच्या आठवणीत आहे का परवा? पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट पाण्याचा पुनर्वापर किंवा सोजखड्डे,
तिसरं काम झाडं लावणे फळाची. पोरगाला तू इकडे चल चल चल, पोरगाला फळाची झाडं म्हणलं, नुसते झाडं नाही. चल 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 चल, क्या बात आहे. फळाचे झाडं म्हणलं, ते फळाचे. मला हाच शब्द अपेक्षित आहे. झाडं तर कोणते लावायचे, मग फळाचे लावायचे ना आम्ही, काय प्रॉब्लेम आहे आम्हाला. चौथं काम आहे स्वच्छता आणि पाचवं काम आहे मुलाचं शिक्षण. मग 5 लिटर पाणी पोटात जातं म्हणून स्वच्छ पाहिजे. कोणत्याही डॉक्टरला विचारा, इथे 10-20 डॉक्टर आहे. सगळ्यात जास्त आजार कशाने होते तर पाणी चांगलं नाही म्हणून होते. म्हणून आम्ही चांगलं स्वच्छ पाणी प्यायचं. जर माझा अनुभव सांगतो, आम्हाला स्वच्छ नसनच मिळत ते किमान उकळून तरी प्यायचं, गरम करून. बरोबर आहे डॉक्टर, निदान उकळून तरी पाणी प्यायचं. कारण आम्ही जेवण किती करतो, अर्धा किलो पाऊण किलो, आणि पाणी किती पितो 5 किलो. म्हणजे खूपच जातं ना ते पोटात. म्हणून ते चांगलं पाहिजे. वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं. नंबर 2चं काम. का जिरवायचं? 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी बरबाद करू राहिले आम्ही, आमच्या लक्षात येईना. तुमच्या लहानपणी काही वयस्कर मंडळी आहे, किती फुटावर पाणी होतं जमिनीत? 30, 40, 35, 25. आता 200, 300. आणि एक महत्त्वाची गोष्ट पुरावं, जमिनीत पाणी तयार होत नसतं. नीट लक्षात ठेवा, पाणी हे जमिनीत तयार होत नाही. त्याच्यात भरून ठेवावं लागतं आम्हाला, मग आम्हाला ते घेता येतं. काय करावं लागतं? भरून ठेवावं लागतं. म्हणून पुनर्भरण करायचं, म्हणून विहिरीत सोच खड्ड्याने टाकायचं. लई लोकांचं असं म्हणणं आहे, जमिनीतलं पाणी खाली खाली चाललं. जमिनीत पाणीच नसतं. आम्ही भरून ठेवलं तर आम्हाला पुढं कामं येतं, नाही तर नाही. आम्ही कैक वर्षानं हीच चूक केली. जमिनीतून काढलं भरलं नाही. टाकीसारखं येते. टाकीतून घेतलं आणि पुन्हा टाकी भरली नाही तर टाकी खाली होऊन जाईल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, जमिनीत भरा, पुनर्वापर करा, पुनर्भरण करा. काय झालं, सध्या आम्ही 9 पिढ्याचं पाणी वाहायला जातो म्हणलं ना मी. तुमच्या एरंडोलची लोकसंख्या किती? 40,000. साधारण एक माणूस 60 लिटरचं पाणी घेत असेल. जास्त किती झाले ते? 24 लाख लिटर. किती? चूक बरोबर, उद्या पहा तुम्ही गणित करून, माझं चुकलं बी तर. 24 लाख लिटर तुम्हाला पाणी घेतलं जातं. त्याच्यातून 40,000 लोकसंख्या म्हणजे 5 लिटर माणूस पाणी पितो, म्हणजे 2 लाख लिटर पितो. 24 लाखापैकी 2 लाख पिला, 22 लाख कुठं जातं? कुठं गेलं? वापरलं म्हणजे काय केलं? आंघोळ केली, बरोबर आहे. मग आंघोळीला किती चिटकलं? कुठं गेलं ते? भांडे धुवायला घेतलं काही, भांड्याला किती चिटकलं? कपडे धुवायला घेतलं काही, कपड्याला किती चिटकलं? किती गेलं रोज तुमचं व्हायला? 22 लाख. घेतलं किती? 24 लाख. आणि वायाला किती घातलं? कुठून पाणी राहील जमिनीत? बरं, मला खरं खरं सांगा, तुम्ही सांगा मोठाले, तुम्ही सांगा महिला मंडळ, 2 रुपयाची शेंगदाणे जर तुम्ही घेतली खारी, केवढ्याची? 2 रुपयाची, आणि खाता खाता एक शेंगदाणा वाट्यावर पडला घरातल्या घरात, तर तुम्ही काय करता? उचलून खातो. पोरलाही खरं बोलते. मग एक शेंगदाणा उचलायची अक्कल आहे, 22 लाख लिटर पाणी उचलायची अक्कल नाही का मला? गेली कुठं? कुठं गेली ती? आम्हाला कळतं की नाही? कळतं. एक शेंगदाणा उचलायची अक्कल आहे, 22 लाख लिटर आम्ही रिटर्न का उचलत नाही? याचं एकच कारण आहे, तो शेंगदाणा आम्ही आमच्या पैशाने घेतला आणि हे 22 लाख लिटर पाणी आम्हाला फुकट मिळालेलं आहे. आमच्या नळाला तोटीच नाही, नगरपालिका आमच्याकडून पैसे बी घेत नाही. आलं तसं गेलं, त्याचं काही आम्हाला महत्त्व नाही. म्हणून पुरावा, माझी विनंती आहे तुम्हाला, काही करा पण ते पाणी जमिनीत जिरवा. आता होतं काय, 22 लाख लिटर पाणी रस्त्यावर पडलं, गटारात तुंबलं, आळ्या झाल्या, मच्छर झालं, डेंगू झाला, किडे झाले. कोणाला डसन? आम्हाला डसन. आजारी कोण पडन? आम्हीच पडन, आहे की नाही? असंच होतं ना ते. काही पाण्याचं बाष्पीभवन होईन उन्हानं तापन, बरोबर आहे. तुम्ही शिकलेलं आहे, तुम्हाला कळतं. उन्हाने तापन, बाष्पीभवन होईन, वर जाईन. पाणी कोणलं? पाणी कोणत्या गावचं? एरंडोलचं. तापून वर गेलं, हे की नाही? वर जाऊन त्याचं काय झालं? आभाळ, पाऊस तयार झाला. पण पडते वेळेस ते एरंडोललाच पडन याची गॅरंटी आहे का? ते कुठे जाऊन पडलं माहिती आहे? कोल्हापूरला जाऊन पडलं, केरळला जाऊन पडलं. तिकडे काऊन पडलं? तिकडे झाड आहे म्हणून पडलं. झाडं हे पावसाचं ATM आहे.
झाडं हे पावसाचं, ज्याच्याजवळ ATM आहे त्याचे पैसे कसे निघते, तसे ज्याच्याजवळ झाडं आहे तिथे पाऊस रपरप पडतो. केरळला पडला, कोल्हापूरला पडला, केरळला लय पडतो दरवर्षी, गोवा कोकणात पडतो. कारण काय, झाडं आहे. आम्हाला काय शिकलं, पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला म्हणे, सप्ताह भजन करा, भजन भजन भजन. कोण हलकटानं सांगितलं मला कळत नाही. मला भजनाचा आणि सप्त्याचा राग नाही आहे. सप्ताह काय असतं मी सांगतो तुम्हाला. सप्ताह म्हणजे 7 दिवस कार्यशाळा, 7 दिवस ऐकायचं आणि 358 दिवस काम करायचं. जसं हे तुमचं असं आहे, ज्याचं नाव सप्त्याचं असं आहे. जसं हे तुमचं 3 दिवस व्याख्यान मला, तसं तो 7 दिवसाचा त्या काळातली व्याख्यान मला आहे. तेच आहे ते, दुसरं काहीच नाही. म्हणजे ह्या 3 दिवसात तुम्ही शिकायचं, वर्षभर आपल्या गावासाठी कामात आणायचं. तसं ते 7 दिवस होते. 7 दिवस शिकायचं आणि 358 दिवस काम करायचं. म्हणून माझी विनंती आहे आणि इथल्या इथे जर जमिनीत जिरवलं पाणी तर ते कोल्हापूरला गेलं असतं का, केरळला गेलं असतं का, नाही. तुमच्या विहिरीला लागलं असतं, बोरला लागलं असतं, इथंच तुम्हाला मिळालं असतं. मग 90% जर आम्ही पाणी वाहायला घालीत असं एक पिढी, तर किती पाणी वाहायला गेलं. आणि शेकडो वर्षापासून हेच चाललं. जमिनीत पाणी राहीन कुठून. म्हणून माझी विनंती आहे, जमिनीत पाणी जिरवा. एक खड्डं करायला गावात, एक स्वच्छ खड्डं करायला एका घराचं सरकार 2,500 रुपये देतं. एक खड्डं करायला किती, 2,500. मग काय तकलीफ आहे आम्हाला. एक खड्डे करून पाणी जिरायला 2,500 लागेल का, नाही लागायचे. आम्ही करत नाही. म्हणून पाणी जमिनीत जिरवा. तिसरं काम आहे फळझाडं. फळझाडं लावा. फळझाडाच्या बाबतीत आम्हाला चुकीचं शिकवलं. काय शिकवलं आम्हाला, माणूस या जगात जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला काय लागतं असं शिकवलं माहिती आहे. त्याला म्हणे आईचं दूध लागतं सगळ्यात आधी, असं आम्हाला शिकवलं. मग खरं सांगायचं, पोराला माहीत असेल तर लय चांगलं. सगळ्यात आधी माणूस इथं जन्माला आल्यावर आधी त्याला काय लागतं, लयच पोरं हुशार आहे, मी तुमच्या नावाने टाळ्या वाजतो, अगदी बरोबर आहे. सगळ्यात आधी त्याला लागतं ऑक्सिजन. तो ऑक्सिजन कुठून मिळतो, झाडातून. एका माणसाला किती लागतो माहिती आहे, 28 किलो. किती, आणि एक झाड देतं 7 किलो. एक झाड देतं आणि एका माणसाला लागतो, म्हणजे एका माणसाला जगायला. मग तुमची लोकसंख्या 40,000, झाडं किती पाहिजे, 1,00,000. सकाळी मोजून घ्या. मग सध्या तुम्ही ऑक्सिजन तर घेता, झाडं तर एवढे नाही, याचा अर्थ तुम्ही चोऱ्या करता का. बरं, हा झाला माणसाचा हिशोब. माणसाला किती पाहिजे झाडं तुमच्या इथे, 1,60,000. आता तुमच्या गावात डुकरं पण असतील, त्यांना ऑक्सिजन लागतो का नाही. कुत्रे असतील, गाढवं असतील, पण त्यांना झाडं लावता येते का, कोणाला. प्राणी कुठं म्हणलो मी, कोणाला झाडं लावता येत नाही. प्राणी म्हणलोच नाही मी तर, कोणाला लावता येत नाही. आपण कोणाचे नावं घेतले, कुत्र्याला लावता येत नाही, गाढवाला लावता येत, डुकराला लावता येत. आत्तापर्यंत ज्याने लावलं नाही, वर हात करा. आत्तापर्यंत कोणी लावलं नाही वर. का माणसं एक जण वर हात करीन बा. आता बरोबर, माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही आमच्या वाढदिवसाला लावा, लग्नाच्या दिवशी लावा, लग्नाच्या बड्डेला लावा. आम्ही आमच्या इथे पद्धत चालू केली सर. लग्नाच्या दिवशी, पहिल्या दिवशी जसं ते तांब्या ठेवायचं म्हणलं ना, ठोकर मारायचं, त्याच्याबरोबर बरोबर शांत बोललं तर मग मी उसरो काढून देईन ना, शांत बसायचं. लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरदेव नवरीला आम्ही झाड लावायला लावतो. दरवाजात एक झाड लावायचं, मग घरात जायचं. तांब्या बी ठोकरायचं तर ठोकरा, मला काही राग नाही, पण एक झाड लावायचं आणि घरात जायचं. तुम्ही सांगा ते झाड मोडन का, नाही. त्याला अनुदान लागेल का, नाही. आम्ही जेव्हा पद्धत चालू केली आमच्या इथं, एक म्हातारी आली, नवरी खड्डं करत होती, नवरदेव नवरी. त्या म्हातारीनं पाहिलं, ती म्हणे नवरदेव नवरीला पहिल्या दिवशी झाड करायला लावते. मला भास्क्याचेच काम असं नाही. मी म्हणलं हा आजी माझेच काम आहे, मीच सांगितलं आहे, पण ही नवीन पद्धत आली. म्हणलं आता काय पद्धत आली म्हणे. म्हणलं ही पद्धत गुजरातहून आली, आपल्याकडची नाही आहे. का आली म्हणे गुजरातहून पद्धत. मी म्हणलं पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं झाड लावलं एक दरवाजात, तर लेकरं बाळं जगत आहे, नाही तर जगतच नाही. असं आहे का म्हणे म्हातारी. म्हातारी बी माती लोटू लागली, चांगला आहे चांगला आहे म्हणे.
गुरुजी कसा पाहिजे? म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, शिका.